नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये. आपल्या इंजिनिअरिंग ऍडमिशनच्या कॅप राऊंड प्रोसेसमध्ये बरेचसे चेंजेस झाले आहेत. ते चेंजेस मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये चेंजेस म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ऑटो फ्रीजिंग, त्याच्यानंतर नंबर ऑफ कॅप राऊंड आणि बेटरमेंट या ऑप्शन्स मध्ये बरेचसे चेंजेस झाले आहेत. त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा. सुरू करण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण टेक एस्पायरच्या टीमने इंजिनिअरिंग ऍडमिशन पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. तर त्याचे मी काही इथं तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करतो की या पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे. तर तुम्हाला मिळणार आहे 24/7 पर्सनल कॉल सपोर्ट, त्याच्यानंतर ऑफलाईन 1-to-1 काउन्सिलिंग सेशन्स, रिजन वाईज टॉप कॉलेज लिस्ट, पर्सनलाइज कॉलेज रिकमेंडेशन म्हणजे आपण मुलांना पर्सनल त्यांच्या कॉलेज लिस्ट बनवून देऊ. त्याच्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन असिस्टन्स, गायडन्स फॉर ऑल रिक्वायर्ड डॉक्युमेंटेशन म्हणजे तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्याच्यासाठी लागणाऱ्या तुम्हाला भरपूर गोष्टी आपण प्रोव्हाइड करणार आहोत. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म फिलिंग सपोर्ट, त्याच्यानंतर ऍक्सेस टू डेडिकेटेड व्हॉट्सअप ग्रुप. ज्यावेळेस तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग विकत घेणार तर त्यावेळेस तुम्हाला एका व्हीआयपी ग्रुपमध्ये आपण ऍड करणार. ओके. त्याच्यानंतर लाईव्ह डाऊट सॉल्व्हिंग अँड गायडन्स सेशन आणि यांसारख्या बऱ्याचशा गोष्टी फक्त आणि फक्त तुम्हाला 1199 रुपयामध्ये मिळणार आहेत. तर ही काउन्सिलिंग तुम्ही कशी विकत घेऊ शकता. तर मित्रांनो, आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक गुगल फॉर्मची लिंक आहे, तिथं जाऊन तुमचे डिटेल्स भरा. त्याच्यानंतर 1199 रुपये पे करून तिथं बँक डिटेल्स आणि QR कोड प्रोव्हाइड केलेला आहे. तर 1199 रुपये पे करून तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट तिथं फॉर्म मध्ये अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा. आमची टीम तो फॉर्म व्हेरीफाय करणार आणि त्याच्यानंतर तुमचे डिटेल्स व्हेरीफाय करून तुम्हाला एका व्हीआयपी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करणार. नंतर त्या ठिकाणापासून किंवा त्या टाइम पासून तर तुमचं कॉलेज जोपर्यंत तुम्हाला अलॉट होत नाही, तुम्ही ऍडमिशन घेत नाही, तोपर्यंत आमचा गायडन्स हा तुम्हाला असणार. ओके. तर मित्रांनो, आपल्या ऍक्च्युअल टॉपिकला सुरू करू. तर आपली जी कॅप राऊंड 2025 ची प्रोसेस आहे, तर याच्यामध्ये नक्की काय चेंजेस झाले. तर सर्वात मोठं चेंजेस झालेलं आहे की मित्रांनो, नंबर ऑफ कॅप राऊंड्स 2024 पर्यंत म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत आपल्याला फक्त 3 कॅप राऊंड्स पाहायला मिळायचे. ओके. कधी काळी हे 2 पण होते. ज्यावेळेस 2021 ची काउन्सिलिंग होती म्हणजे 21 ची बॅच होती, तर त्यावेळेस फक्त 2च कॅप राऊंड आपल्याला पाहायला होते कारण लॉकडाऊन होतं. ओके. पण 2024 मध्ये आपल्याला 3 कॅप राऊंड पाहायला मिळले. पण आता सध्या 2025 मध्ये आपल्याला टोटल 4 कॅप राऊंड्स पाहायला मिळणार आहेत. ओके. तर याच्यामध्ये नक्की अजून काय चेंजेस झालाय. तर महत्वाचा चेंज झालाय तर ऑटो फ्रीजिंग ऑफ प्रेफरन्सेस. सर्वप्रथम ऑटो फ्रीजिंग म्हणजे काय ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. ऑटो फ्रीजिंग म्हणजे काय, समजा कन्सिडर करा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय आणि फर्स्ट जो तुमचा प्रेफरन्स आहे तुम्ही एक फर्स्ट प्रेफरन्स एखादा टाकला, समजा PICT CS हा तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स टाकला आणि तोच जर प्रेफरन्स तुम्हाला अलॉट झाला तर तिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यावा लागणार. ओके. तुमच्याकडे ऑप्शन नसणार की तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकता, तर याला म्हणायचं ऑटो फ्रीजिंग. ओके मित्रांनो. तर आता ऑटो फ्रीजिंग हे 2024 पर्यंत कसं होतं. फर्स्ट कॅप राऊंड असो किंवा सेकंड कॅप राऊंड असो किंवा थर्ड कॅप राऊंड असो, तर ऑटो फ्रीजिंग म्हणजे जर तुमचा पहिलाच जर ऑप्शन हा तुम्हाला अलॉट झाला तरच तुमचं ते ऑप्शन ऑटो फ्रीज व्हायचं. ओके. पण आता 2025 मध्ये ही सिस्टम चेंज झाली आणि ही सिस्टम कशी चेंज झाली, जे फर्स्ट कॅप राऊंड साठी होती प्रोसेस ती सेम आहे. पण सेकंड कॅप राऊंड साठी काय झालंय, तर जे तुम्हाला टॉपचे 3 प्रेफरन्सेस जर अलॉट झाले. ओके. समजा तुम्ही PICT CS, PICT IT, PICT ENTC असे 3 प्रेफरन्सेस, फर्स्ट 3 प्रेफरन्सेस टाकले आणि त्यापैकी जर तुम्हाला काही अलॉट झालं तर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावं लागणार. तुम्हाला बेटरमेंट साठी ऑप्शन नसणार. ओके. त्याच्यानंतर कॅप राऊंड 3 साठी काय चेंजेस झाले, तर कॅप राऊंड 3 साठी टॉप 6 प्रेफरन्स, जर तुम्ही पहिले 6 प्रेफरन्स मध्ये जर कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला एखादं कॉलेज किंवा एखादी ब्रांच जर अलोकेट झाली तर तुम्हाला तिथे ऍडमिशन घ्यावं लागणार, तुम्हाला बेटरमेंट साठी जाता येणार नाही. तर मित्रांनो, मग आता आपल्याला काय खबरदारी घ्यायची की ज्या मुलांना समजा एक चांगले पर्सेंटाईल आहेत त्यांनी फर्स्ट जे तुमचे 6 प्रेफरन्सेस आहेत ते प्रेफरन्सेस तुम्ही असे कॉलेजेस टाका की जे तुमच्या पर्सेंटाईल पेक्षा हायर रेंजचे आहेत. ओके मित्रांनो. त्याच्यामुळे आपण ऑटो फ्रीज पासून वाचू शकतो. तर मित्रांनो, नेक्स्ट अजून काय चेंज झालाय, तर बेटरमेंट साठी काय नवीन रूल्स आलेत. तर बेटरमेंट साठी समजा फर्स्ट कॅप राऊंड मध्ये जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून बाकीचा प्रेफरन्स कोणताही अलोकेट झाला तर तुम्ही बेटरमेंट मध्ये जाऊ शकता. ओके. जर पहिलाच झाला तर तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकत नाही. तसंच सेम कॅप राऊंड 2 साठी जर पहिले 3 प्रेफरन्स सोडून 4-5 जे असतील तेवढे प्रेफरन्स जर त्यापैकी तुम्हाला काही अलॉटमेंट झालं तर तुम्ही नेक्स्ट राऊंड मध्ये बेटरमेंट साठी जाऊ शकता. जर पहिल्याच 3 प्रेफरन्सेस मध्ये जर तुम्हाला काही अलोकेट झालं तर तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकत नाही.
देन कॅप राऊंड 3 साठी सेम पहिल्या 6 प्रेफरन्सेस मध्ये जर तुम्हाला अलॉट झालं तर तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकत नाही. जर 6 सोडून बाकीच्या प्रेफरन्सेस मध्ये जर तुम्हाला अलॉट झालं तर तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकता. आणि कॅप राऊंड 4 मध्ये बेटरमेंट साठी तुम्ही जाऊ शकत नाही, कारण ऑलरेडी तो तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. तर मित्रांनो, आपण इथं पाहूया की आपले जुने रूल्स जे होते आणि नवीन रूल्स होते याच्यातला पूर्ण बदल हा या चार्ट मध्ये तुम्हाला दिसणार आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपले 2024 पर्यंत जे आपली प्रोसेस होती तिच्यामध्ये 3 कॅप राऊंड्स होते, पण आताची जी प्रोसेस आहे 2025 मध्ये, तर त्याच्यामध्ये आपल्याला 4 कॅप राऊंड्स पाहायला मिळणार आहेत. ओके, त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म एडिट, आपण ऑप्शन फॉर्म 2024 मध्ये सेकंड आणि थर्ड कॅप राऊंड मध्ये आपण ऑप्शन फॉर्म एडिट करू शकत होतो, पण आता 2025 ची जी प्रोसेस आहे कॅप राऊंडची तिच्यामध्ये आपण सेकंड, थर्ड आणि फोर्थ या तीनही कॅप राऊंड मध्ये आपण ऑप्शन फॉर्म एडिट करू शकणार आहोत. त्याच्यानंतर ऑटो फ्रीजिंग, मी ज्या प्रकारे आत्ताच सांगितलं की ऑटो फ्रीजिंग मध्ये कसं होतं, पहिले नो ऑटो फ्रीज होतं किंवा फर्स्ट प्रेफरन्सला ऑटो फ्रीज व्हायचं किंवा आपल्याला मॅन्युअल फ्रीज करणं रिक्वायर्ड होतं. ओके, तर न्यू रूल्स मध्ये जर तुम्हाला सेकंड कॅप राऊंड मध्ये पहिल्या 3 प्रेफरन्स पैकी जर अलॉट झालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होणार, किंवा थर्ड कॅप राऊंड मध्ये पहिल्या 6 प्रेफरन्सेस पैकी जर अलॉट झालं तर ते तुमचं ऑटो फ्रीज होणार. तर ठीक आहे मित्रांनो, देन बेटरमेंट इलिजिबिलिटी, जी की मी आत्ताच एक्सप्लेन केली, की समजा सेकंड कॅप राऊंड मध्ये जर पहिल्या 3 प्रेफरन्सेस पैकी तुम्हाला जर अलॉट झालं तर तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकत नाही, आणि थर्ड कॅप राऊंड मध्ये जर पहिल्या 6 प्रेफरन्सेस पैकी जर तुम्हाला अलॉट झालं तरी तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकत नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकता. तर मित्रांनो, नंतर आहे सीट एक्सेप्टन्स रिपोर्टिंग. सीट एक्सेप्टन्स म्हणजे काय, तर ज्यावेळेस आपल्याला एखादं कॉलेज अलॉट होतं आणि आपल्याला तिथं ऍडमिशन घ्यायचं असतं, तर त्यावेळेस आपल्याला ऑनलाईन एक 1000 रुपये फी पेमेंट करून ते आपल्याला सीट एक रिझर्व्ह करायचं असतं. ओके, ते रिझर्व्ह केल्याच्या नंतर, आणि जर तुमचं समजा कॅप राऊंडची इलिजिबिलिटी, बेटरमेंट इलिजिबिलिटी जर बसते तर तुम्ही बेटरमेंट साठी जाऊ शकता. देन सीट रिटेन्शन. सीट रिटेन्शन म्हणजे काय, सीट रिटेन इफ नो अपवर्ड अलॉटमेंट इन नेक्स्ट राऊंड. म्हणजे समजा तुम्हाला जर सेकंड कॅप राऊंड मध्ये एक कॉलेज लागलंय, ओके, आणि तुमची अशी इच्छा आहे की मला याच्यापेक्षाही बेटर कॉलेज लागू शकतं, तर तुम्हाला नेक्स्ट कॅप राऊंड मध्ये जायचंय. जर त्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज जर तुम्हाला अलॉट नाही झालं, तर जे तुम्हाला कॉलेज लागलंय, जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालंय, तर ती सीट तुमच्याकडे रिझर्व्ह राहणार. ओके, तर याला म्हणायचं सीट रिटेन्शन. आणि त्यानंतर फायनल अलॉटमेंट, जी फायनल अलॉटमेंट 2024 पर्यंत आपली थर्ड कॅप राऊंड मध्ये व्हायची, तीच फायनल अलॉटमेंट आपल्याला 2025 मध्ये फोर्थ कॅप राऊंड मध्ये होणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, हे होतं पूर्ण तुमचे काय चेंजेस झालेत 2025च्या कॅप ऍडमिशन प्रोसेसमध्ये. जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग बाय करायची असेल तर हा माझा नंबर इथं स्क्रीनवर आहे. त्यासोबत आपल्या चॅनलला व्हिजिट करा, तिथं तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगचा व्हिडिओ दिसेल त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये, तसेच याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या ऍडमिशन फॉर्मची लिंक सेंड केलेली आहे, तर तिथं तुम्ही तो व्यवस्थित फिल करून ऍडमिशन घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे कॅप राऊंड ऍडमिशन प्रोसेस मध्ये चेंजेस झाले. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपले चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.